नमस्कार. आजच्या या माहिती सत्रात आपण एका अशा तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत ज्याचा आपण रोज वापर करतो, पण त्यामागील विज्ञान फारसं कुणाला माहिती नसतं. आज आपण प्रिंटर तंत्रज्ञानाच्या अचूक यांत्रिक पद्धती, त्यांचा वेग आणि त्यांचे प्रत्यक्ष व्यावसायिक उपयोग यावर अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजच्या या सत्राची रूपरेषा अगदी सोपी आहे. आपण सॉफ्ट कॉपी ते हार्ड कॉपी या मूळ संकल्पनेपासून सुरुवात करू, त्यानंतर इम्पॅक्ट आणि नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्सची कार्यपद्धती समजावून घेऊ, वेगाची तुलना करू आणि शेवटी त्यांचे व्यावसायिक उपयोग पाहू. सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, सॉफ्ट कॉपी ते हार्ड कॉपी. आता मूळ प्रश्न हा आहे की प्रिंटर नक्की करतो तरी काय. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर प्रिंटरचा मुख्य उद्देश हा आहे की ती स्क्रीनवरील एडिटेबल म्हणजेच बदल करता येण्याजोग्या डिजिटल माहितीला एका कायमस्वरूपी भौतिक माध्यमात रूपांतरित करतात. या प्रक्रियेनंतर ती माहिती नॉन एडिटेबल हार्ड कॉपी बनते, ज्यामध्ये आपण सहज बदल करू शकत नाही. आपल्यापैकी जवळपास सर्वांच्याच पाहण्यात हे प्रमाणित उपकरण नक्कीच आलं असेल. डिजिटल जगातून थेट भौतिक जगात उडी मारण्यासाठी जगभरातील कार्यालयांमध्ये याच उपकरणावर पूर्णपणे अवलंबून राहावं लागतं. हे आपल्या दैनंदिन कामाचा एक अतिशय अविभाज्य भाग बनला आहे. चला तर मग आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे, इम्पॅक्ट प्रिंटर्स आणि त्यांचा भौतिक संपर्क. हार्डवेअरच्या जगात प्रामुख्याने दोन स्पष्ट गट पडतात. एकीकडे आहेत इम्पॅक्ट प्रिंटर्स, जे हेड आणि कागदामधील प्रत्यक्ष भौतिक संपर्कावर अवलंबून असतात. सततच्या आघातामुळे प्रचंड आवाज येत असल्यामुळे त्यांना नॉईज प्रिंटर्स असंही म्हटलं जातं. आणि दुसरीकडे आहेत नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स, ज्यांच्यात आणि कागदात कोणताही प्रत्यक्ष संपर्क नसतो, म्हणूनच ते खूप शांत आणि लक्षणीयरित्या वेगवान असतात. उदाहरणार्थ डॉट मॅट्रिक्स मशीन्सचा विचार केला तर लक्षात येतं की ह्यांची बांधणी मुळातच अतिशय मजबूत असते. छपाई करताना होणाऱ्या सततच्या यांत्रिक आघातांना सहन करण्यासाठी अशा हेवी ड्युटी हार्डवेअरची नितांत आवश्यकता असते. यामागचं मुख्य विज्ञान अगदी जुन्या काळातल्या पारंपरिक टायपरायटरसारखंच काम करतं. कागदावर शाईने भिजलेल्या एका कापडी रिबनवर जोरदार आघात करून अक्षरे तयार केली जातात. आणि म्हणूनच यांचा वेग मोजताना तो यांत्रिक पद्धतीने वर्ड्स पर मिनिट किंवा कॅरेक्टर्स पर मिनिट असाच मोजला जातो. आता एका पूर्णपणे वेगळ्या तंत्रज्ञानाकडे वळूया, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर्स, जिथे वेग आणि शांतता दोन्ही मिळतात. येथे तंत्रज्ञानाने एक प्रचंड मोठी झेप घेतलेली दिसते. लेझर प्रिंटर्समध्ये कागदावर कोणतेही आघात होत नाहीत. त्याऐवजी ते छपाई करण्यापूर्वी संपूर्ण पानाची माहिती एका तात्पुरत्या मेमरी बफरमध्ये साठवून ठेवतात आणि याच बफरिंग तंत्रज्ञानामुळे ते अतिशय वेगाने काम करू शकतात. आणि केवळ वेगच नाही तर गुणवत्तेच्या बाबतीतही हे खूप पुढे आहेत. विचार करा, हे प्रिंटर्स प्रति चौरस इंचात चक्क 2400 डॉट्स म्हणजेच 2400 DPI क्षमतेने अतिशय स्पष्ट दस्तऐवज छापू शकतात. यातून मिळणारी अक्षरांची आणि चित्रांची स्पष्टता खरोखरच उल्लेखनीय असते. त्याचप्रमाणे इंकजेट प्रिंटर्स देखील कागदाला अजिबात स्पर्श करत नाहीत. ते अत्यंत अचूकपणे कागदावर शाईची फवारणी करतात. यामुळे आपल्याला 600 किंवा त्याहून अधिक DPI रेझोल्यूशनच्या अगदी स्पष्ट आणि रंगीत हार्ड कॉपीज मिळतात. आता या दोन्ही तंत्रज्ञानाच्या कार्यपद्धती आणि वेगाची आपण थोडी तुलना करूया. जर आपण गणिताच्या भाषेत बघितलं तर हा तांत्रिक फरक अगदी अचूकपणे सिद्ध होतो. भौतिक आघात करणारे इम्पॅक्ट प्रिंटर्स संथ असतात, ज्यांचा वेग फक्त कॅरेक्टर्स पर मिनिट पुरता मर्यादित असतो. पण संपर्करहित फवारणी आणि बफरिंग तंत्रज्ञानामुळे एका झेपेत हा वेग थेट पेजेस पर मिनिट म्हणजे एका मिनिटात संपूर्ण पान छापण्यापर्यंत पोहोचला आहे. शेवटी या सर्वांचा प्रत्यक्ष व्यावसायिक उपयोग कुठे आणि कसा होतो ते आपण पाहूया. कामाच्या स्वरूपानुसार योग्य तंत्रज्ञान निवडणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. जर दुकानातल्या पावत्या किंवा बिलिंगसारखं मूलभूत काम असेल तर तिथे यांत्रिक डॉट मॅट्रिक्स किंवा थर्मल प्रिंटर्स उत्तम काम करतात. कार्यालयात जिथे अतिशय वेगाने आणि स्पष्ट दस्तऐवज हवे असतात तिथे लेझर प्रिंटर्सला पर्याय नाही. आणि जिथे रंगीत आणि हाय रिझोल्यूशन प्रतींची गरज असते तिथे इंकजेट प्रिंटर्स वापरले जातात. आणि जेव्हा व्यावसायिक उपयोगाचं प्रमाण प्रचंड मोठं असतं, जसे की विशाल आर्किटेक्चरल नकाशे, इंजिनिअरिंग ड्रॉइंग्स किंवा फ्लेक्स छापायचे असतात, तेव्हा महाकाय आकाराचे प्लॉटर्स वापरले जातात. विशेष आणि रंजक गोष्ट म्हणजे एवढ्या मोठ्या स्तरावर देखील हे उपकरण प्रामुख्याने इंकजेट तंत्रज्ञानाचाच वापर करतं. आता आजच्या या माहिती सत्राच्या शेवटी एक फार रंजक प्रश्न उभा राहतो. आजकाल सर्वच गोष्टी झपाट्याने डिजिटल होत चालल्या आहेत. मग भविष्यात अशी एखादी वेळ येईल का जेव्हा या भौतिक हार्ड कॉपी आणि हे सर्व अत्याधुनिक प्रिंटर्स पूर्णपणे कालबाह्य होतील? आपल्याला काय वाटतं? नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक माहिती सत्रात.